Once more! Once more! Once more! जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकबिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला 4 ग्रुप दिलेले आहेत. ते जस्ट 4 ग्रुप हाईड आहेत. ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, आपण इथं ग्रुप सर्व काही इथनं अनहाईड केलेले आहेत. अनहाईड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर करेक्ट 2.29 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपलं इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट इथनं मित्रांनो आपल्याला 30% ठेवायचे आहे. तर बघू शकता इथनं फोटोची ऑपॅसिटी इथनं 30% ठेवलेली आहे. ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच फोटोला आपल्या इथनं ॲड करायचा आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि रेक्टँगलमध्ये आपल्याला इथं प्रॉपर असा आपल्याला फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी ग्रुप 1मध्ये असा प्रॉपर असा फोटो मी सेट केलेला आहे. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट इथनं 30% ठेवायचे आहे. 30% ठेवल्यानंतर ग्रुप 2वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याच फोटोला इथनं ॲड करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि रेक्टँगलमध्ये असं प्रॉपर आपल्याला इथनं फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता ग्रुप 2मध्ये देखील आपण इथं प्रॉपर असा फोटो सेट केलेला आहे. 3 नंबरच्या ग्रुप जवळ यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट इथनं 30% ठेवायचे आहे. 30% ठेवल्यानंतर 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा पहिला एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण पहिले 3 ग्रुपमध्ये असं प्रॉपर असा फोटो सेट केलेले आहेत. 4 नंबरच्या ग्रुप जवळ यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फोटोची पहिला ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट इथनं 30% करून घ्या. तर बघू शकता मी इथं करेक्ट इथनं 30% केलेले आहे. 4 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याच फोटोला इथनं ॲड करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण पहिल्या 4 ग्रुपमध्ये आपण असे प्रॉपर असे फोटो सेट केलेले आहेत. नेक्स्ट बिटला यायचं आहे. करेक्ट आपल्याला 12.20 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 12.20 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो तिथं ॲड करायचे आहेत. 3च फोटो आहेत.
तर बघू शकता मी 3 फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतो. बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. 3च फोटो ॲड करायचे होते. ते 3च फोटो मी इथनं ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो आपण जो स्टार्टिंगला फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेले आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. तर बघू शकता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला टोटल इथनं 4च फोटो आहेत. त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय तर करेक्ट बीट जो यायचा आहे 12.20 सेकंदापासून आणि सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचा आहे. 14.24 सेकंदापासून यायचा आहे. सिम्पली मित्रांनो इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. नेक्स्ट बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. 18.4 सेकंदापासून यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय तर करेक्ट बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 12.20 सेकंदापासून यायचा आहे. 12.20 सेकंदापासून जे आपण शेवटचे जे 3 फोटो ॲड केलेले आहेत त्या 3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. जे आपण शेवटचे 3 फोटो ॲड केलेले आहेत त्या 3ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं फोटोला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला एकूण इथनं ग्रुपचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला एकूण इथनं अनॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो काय करायचं आहे, पहिला रेक्टँगल 1 वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो 4 ग्रुपला जे इफेक्ट आहेत ते आपल्याला एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 4ही ग्रुपला मित्रांनो इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एकूण इथनं 4 ग्रुपचे इथनं इफेक्ट अनहाईड करायचे आहेत. तर बघू शकता मी एकूण इथनं अनहाईड करून घेतलेले आहेत 4 ग्रुपचे इफेक्ट. तर आता इफेक्ट अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ टू बिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल का 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.